वैब्या काय म्हणणं काय ना तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय आपल्या घरातल्या माळ्यावरच्या डब्यात काय खजाना आहे काय खजाना आहे कुठं आहे खजाना खडी साखर आहे डब्यात ते आणून ते मला खायला. ऐच्या गावात मला वाटलं डब्यात खजाना आहे खडी साखर पाहिजे आणलं लवकर खडी साखर. बर आणतो खडी साखर आणतो अण्णा आईच्या गावात कंबार्ट मोडला आणण्याच्या नादात. अण्णा खडी साखर नाही साधी साखर आणली होती ती पण सांडली. आय गई बर आणि खजाना पण आहे. काय सांगता अण्णा खजाना आहे अण्णा माझा सोन परा आजी म्हणती. हा अण्णा अण्णा काय झालं अण्णा हाय की मी सुख करायच्या. बर अण्णा कुठं आहे खजाना सांगलीला कुठला खजाना आहे सांगतो थांब. बर त्या खजान्याचा नकाशा आहे. कुठं आहे बघू इधर. हा शेवंता मला तू आवडतेस आय लव्ह यू शेवंता तुझाच रंगा अण्णा रंगा अण्णा काही अरे आणि ही इकडं इधर नकाशा. बर थँक्यू अण्णा मला नकाशा दिल्याबद्दल. बर खजानाचा नकाशा दिलाय त्याबद्दल तुम्हाला काय खाया पाहिजे का गुलाबजाम. सॉरी अण्णा. बरं अण्णा येतो खजाना घेऊन येतो मागायला देतो तुम्हाला आपलं गुलाबजाम. बर आईला खजान्याचं ठिकाण लयच लांब आहे कुणाच तरी गाडी बघितली पाहिजे. ओ दादा थांबा की जरा पुढे सोडा की. अरे मी इथंच जाणार आहे. अहो जिथवर जाता तिथवर सोडा. बर ठीक आहे बस. चला अहो जाऊ दे की लवकर. अरे आमची गाडी चालू आहे ना. बर जरा ढकल गाडी. बर हा हा ओय इथं का थांबली. अरे तुला सांगितलं का नाही इथंच जाणार आहे. अरे माकडा अरे तू इथं जाणार आहे तर ढकलाय कशाला लावलेस मग नालाय कुठलं. अय वैब्या काय झालं रे. अरे मला एका ठिकाणी जायचं आहे तुझी गाडी घेऊन चल की. कुठे जायचंय सांग बाबा जाऊया. अरे काय नाही आमच्या आज्यानं खजाना लपून ठेवलाय तो खजाना आणायचा आहे. काय खजाना ते जरा हळू बोल की सगळ्या गावाला ऐकू गेलं. अरे एवढ्या हळू नाही जरा मोठ्यानं बोल. खजाना मिळाल्यावर मला काय देणार. अरे हळू खजाना मिळाल्यावर मला काय देणार. त्यातला निम्मा खजाना तुला देतो. काय निम्मा खजाना. थांबा पोरांनो मला पुढल्या चौकात सोडा. ए मामा बाजल सर आम्हाला जाऊ दे गडबड आहे. मला सोडलं नाही तुमचं कुठलं काम होणार नाही. ओय म्हाताऱ्या बस म्हातार बस हे जाऊ चल जाऊ दे काम होणार नाही म्हणतोय. अरे बाबा पुढे बघ पोलीस आहे ती. आईच्या गावात आता काय करायचं. ए मामा उतरा खाली. मी नाही उतरणार. उतरा की आईच्या गावात. मामा एक काम करा टेबल शीट आहे पोलीस अडवणार ती तुम्ही काय करा माहितीये का अटॅक आला का असं करा असं काय हा असं याच्या अंगावर पडायचं. हा ओके बेशुद्ध हा बेशुद्ध. आणि जो पत्र आम्ही सांगत नाही तो पत्र डोळे उघडा ना बंद करा डोळे. हा चला जाऊ दे. थांबी कुठे आधीच टेबल सीट आहे तुम्हाला कुठे बसू. अरे काळीच्या टेबल सीट निघालायसा पावती फाडा आधी. पावती फाडू. मंगल भावानया फाडली जाऊ का. अरे नालाय का 500 रुपये भर आणि त्याची पावती कर. साहेब आमचा आजोबा याने अटॅक आला म्हणून त्याने दवाखान्यात घेऊन निघालो. जाऊ दे घ्या मला सोडा. काय अटॅक आलाय. होय जरा खाली उतरा बरं बघू. बघा की मामा पोलीस गेलं. कशी वाटली ऍक्टिंग माझी. अरे म्हाताऱ्या मला गंड येतोय स्वी. ए पावती फाडा 500ची. देतो साहेब देतो.
ही जरा साहेब जावा बरोबर आता हा चालतं जावा जावा म्हाताऱ्या बस चल चल पळू हवलदार 500ची जुळणी झाली आहे. इधर गोलमाल है भाई सब गोलमाल है साहेब मागणं नोट कुरी आहे आईच्या गावात ए माकडानं थांबा पुरी नोट येता मी तुमच्यात राहता. थांबा माकडानं थांब. भावा अरे नकाशा बरोबर आहे का हाय बरोबर इथनं खाली उतरायचं आहे आणि तिकडे जायचं आहे हा चल चल बघून चल हळूच्या गावात इकडे जायचं इकडं हा इकडे जायचं असं आहे भावा रस्ता बरोबर आहे का हाय बरोबर आहे बघ नाही तर चुकायचा रस्ता नाही चुकत नाकाशा पारमानच निघालोय आपण भावा या वाड्याच्या पलीकडे गेलं का नाही एक खडूक आहे बारका त्या खडकाच्या पाठीमागं पिटी ठेवली हा त्यात खजाना आहे चल चल लवकर खाली बघून चल हा होय भावा बघ येऊ बारका खडूक आहे हिच्या मागं 100% खजाना असणार आहे हे चल चल बघूया आहे का चल चल अरे लका खजान्याची पेटी बघ इथंच आहे अरे का होय की यस यस ए भावा बाहेर घे बघूया काय ते बरोबर थोडं घे घे पटाकडा थांबून करतो भावा काय काय खजाना आहे बघूया आईच्या गावात भावा यातला का नुसता चष्मा आहे अरे त्या मला म्हणलेलंच कसा नाही आणि काय चष्मा अरे भावा सॉरी बरं असू दे अर्धा मोडून घेऊया आईच्या गावात अण्णानं बरोबर गंडवलेला का मला बरं असू दे चष्मा गावाला तर घालून तर बघतो कसा हिरोगत दिसते का मी ओय ब्या काय झालं हायस का बरं हाय बरा भावा बर बुरट मेला असतं बरं झालं असतं. काय म्हटलास तू कणीच्या लॉस तू बरं झालास तुम्ही भावा मी कुठे काय बोललोय मी तर गपच उभाय घ्या बस माकडा मला कळ नवी आईला मी तर मनात बोललेलो ह्याला कसं ऐकू आलं जाऊ दे खजाना जर खावला असता तर ह्याच्या डोक्यात दगड घालून ह्याला मारला असता आणि सगळा खजाना मी घेतला असता. अरे उंडगीच्या माझ्या डोक्यात दगड घालून खजाना घेणार होतास मी अरे पण भावा मी तर हे मनात बोललेलो तुला कसं ऐकू आलं भावा या चष्म्याची कमाल हे चष्मा घातला का नाही तू काय मनात बोलतीस ती मला सगळं ऐकू येतंय काय सांगतोस भावा मला जर दे जा तिकडे बुरट्या मी नाही देणार बर नका देऊ हा बुरट्या मला देणार नाहीस काय तू झोपल्यावर तुझ्या घरातलं चष्मा चोरून नेतो. सकाळीच्या चोरून नेणार म्हणला चष्म्याला हात तर लावून बघ हातच तोडतो तुझा नाही भावा चोरत नाही हा पण या चष्म्याचा वापर करून भावा आपण एक बिझनेस करू शकतोय कसला बिझनेस सांगतो बोंगा घेऊन गावात फिरायचं आणि पुकारायचं बायकोच्या मनातलं जाणार फक्त 100 रुपयात आणि 100 गोळा करायचं कशी वाटली आयडिया एक नंबर आयडिया बाबा चल करूया लय पैसे मिळवाय चल पिट्टी बघायला घेऊया का पिटी राहू दे चल चल 100 गोळा करायचा ती चल ऐका गावात आले वैभव बाबा बायकोच्या मनात काय चाललंय हे ओळखणार फक्त 100 रुपयात अरे खरंच कळतंय मनातलं होय 100 रुपयात मी सगळं सांगतोय बायकोच्या मनात काय चाललंय ती ही धरा 100 रुपये चला आमच्या घरी माझ्या बायकोच्या मनात काय चाललंय ते सांगा चला बर चालतंय चला माझ्या बायकोच्या मनातलं खरं नाही सांगितलं तर ह्या दोघांना उलट टांगूनच मारतो. अय मामा उलट टांगून मारणार म्हणला तुम्हालाच मारणार आम्ही दोघं अरे मी तर मनात बोललेलो खरंच बाबा तुम्ही लय चमत्कार यायचा चला लवकर चला पटलं का आता वय पटले बायको ही बघ कोण आलंय अहो धनी कोण आहे ते माझं मित्र आहे ती जेवाय आले ती बर या काळ्याला काही काम नाही ती कुठली पण कुत्री घरला जेवायला घेऊन येते ह्याला तर पायतनाला हाणला पाहिजे बसा मी बनवते जेवण हा केलंस काय म्हणली रे ती मनात तुमची बायको म्हटली तुम्हाला या काळ्याला तर काही कामं नाही ती कुठली पण कुत्री जेवायला घरला घेऊन येतं याला पायताना हाणला पाहिजे हा अशी म्हणली ती होय आता गो बाया मी तर मनात बोलली होती ह्याला कसं काय कळलं अंदाज मारला असेल बबिता ए बबिता बाहेर ये बबे काय हो धनी काय झालं तू मला काळ्या म्हणू शकतेस काय कवा नाही अहो धनी कधी माझ्या मनात पण असा विचार येणार नाही बघितलं सा माझी बायको लय इज्जत करते माझी नुसता काळा नाही काळा भुकुड आहेस नंदिया
बुकुडाच नांद्या. काय म्हणलास अहो, मी नवा तुमची बायको म्हणते काळा बुकुडाच नांद्या. काय ग अशी म्हणलीस नाही हो धने, मी कुठं काय म्हणलं, मी तर गप्प आहे. मग मनात म्हणलीस काय का बुकडायच नंद्या होय हा? नाही 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 अहो धनी, पोरं आपल्या दोघात भांडणं लावायला लागले ती. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. ए माकडांनो जावा घरी, सोन्यासारखी बायको आहे माझी, आमच्यात भांडणं लावतायसा. भांडणं लावता थांबा, 1 मिनिट थांबा. ह्यो चष्मा घाला. चष्मा घालून काय होणार आहे, काळा घुबडच दिसतोय नुसता. काय काळा घुबड वाटतोय मी तुझ्या तर आता. आता गं बाई, मी तर मला बोलली होती. भावा खरंच 1 नंबर चष्मा आहे बघ ह्यो. होय, माझ्या आज्यानं सांगितलं त्यामुळे मला चष्मा मिळालाय. चला आज्याला जाऊन सांगूया. चल चल. अण्णा, ओ अण्णा, अण्णा काय झालं अण्णा? मेलं काय अण्णा? अण्णा, अण्णा. भावा अरे मला वाटतं तुझ्या आजोबाची इच्छा असेल कवा तरी ह्यो चष्मा घालायची, पण इच्छा अपूर्ण राहिली बघ. मी याला आजोबा तुमचं. बाबा जिवंतपणे अण्णांची इच्छा पूर्ण झाली नाही, पण मी मेल्यावर पूर्ण करणार बाबा. आत्ता घालतो अण्णाला. अण्णा, अण्णा. बरं झालं म्हातारं मेलं. आता सगळी प्रॉपर्टी आपोआप माझ्या नावावर होत्या. सुकाळीच्या तुझ्या नावावर नाही होणार, मी अजून मेलेलो नाही. पण मी कुठं काय म्हणले, मी तर ग बसलो इथं. चष्मा घातलाय मी, मनातलं सगळं कळतंय मला. सॉरी सॉरी आजोबा, सॉरी. आणि ह्यो चष्मा माझ्यासाठी आणायला लावलाय मी तुला. हा म्हणजे माझं पहिलं प्रेम आहे शेवंता, ती मला लय आवडत्या. 4थीत असताना तिनं मला नकार दिलेला. मग आता तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते बघायचं आहे मला. बर बर अण्णा. आईला म्हाताऱ्याची लाकडं मसनात जायचं टाइम आलं तरी पण बायचा नाद सुटेना फुकणीच्याचा. सुकाळीच्या अजून तर तरणा बांधगडे आहे मी, तुझीच लाकडं मसनात घालवीन. सॉरी सॉरी आजोबा, मनातला ऐकू येते काय ध्यानातच नाही माझ्या. बर मला शेवंताच्या घरला घेऊन चला. बर बर उठा आजोबा. चला चला अण्णा अण्णा अण्णा. सॉरी सॉरी, चला चला चला. ती बघ माझी शेवंता बघते माझ्याकडं. चक्का अण्णा. तसंच जरा पुढे जाऊन बघतो तिच्या मनात काय चाललंय माझ्याबद्दल. अण्णा पुढे जायच्या अगोदर ह्यो चष्मा घालून जावा, हिरो दिसचिला. पण ह्यो चष्मा घालून मला कसं कळणार तिच्या मनात काय चाललंय ती. अहो मी घालतो की मी सांगतो ती तिच्या मनात काय चाललंय ती. बरोबर. हा हा ओके ओके जावा. हा शेवंता कशाला आला यो काळा रंगा, 4थीत असताना नाही म्हणलेली याला, कुत्रा परत आला या. काय म्हणते रे? ती म्हणते की रंगराव कसला हिरो दिसतो या. 4थीत असताना त्याला होय म्हणली असती बरं झालं असतं, आज नवरा असता माझा. काय सांगतोयस? होय. ह्याला घातला डबऱ्यात, ह्याला केसातनं हात काय फिरवतोया, हसतोया काय, नुसतं जवळ तर येऊ देस, चपलानच फोडते याला. काय म्हणते रे? ती म्हणत्या रंगरावून जर मला जवळ येऊन प्रपोज केला का नाही, मी लगेच होय म्हणेल त्याला. काय सांगतोयस? होय होय, जातो लगेच. जावा जावा. शेवंता आय लव्ह यू मेरी जान. अरे कुत्र्या, तुला नेला जाळाला. होय बिया. मला ए हाय वैभव, ओळखलंस मला? नाही, कोण तू? अरे मी शिवानी, 5वी पर्यंत तुझ्या वर्गात होते बघ. अरे तू तर मुंबईला होतीस ना? हो, पण 1 वर्ष झालं गावी आली. बर बर, पण छान दिसतेस हा तू. अय्या थँक्यू. हा अरे यार, हा शाळेत असताना तर चंपू होता, आता किती हँडसम दिसतोय. पहिला हँडसम म्हणली, मला जमते वाटतं. काय म्हणालास? काय नाही. ऐक ना, तुला गर्लफ्रेंड आहे? नाही गर्लफ्रेंड. मला आवडेल तुझी गर्लफ्रेंड व्हायला. खरंच काय? होय. मी याला बॉयफ्रेंड तर बनवले, पण मला हा शॉपिंग करायला घेऊन जाईल ना? अगं चल शॉपिंग करायला जाऊया. अरे पण तुला कसं समजलं मला शॉपिंग करायची इच्छा आहे ते? अगं तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं की मला लगेच कळतं या. एकदा प्रेमात पडलं का ना आपण थटत नाही. चल बास, काय एवढी शॉपिंग का अजून काय पाहिजे तुला? नको नको बास. किती चांगलं आहे वैभव, मला एवढी शॉपिंग करून दिली. आईला माझी तारीफ करते वाटतं. गोमसंगतीनं माझ्या तू येशील का? चल जाऊया.
अरे वैभव चल चल लवकर आत चल. अगं झालं काय चल चल चल. ऐक ना हिथंच लपून बस, इथनं हलू नकोस. अगं पण झालंय काय अरे माझा भाऊ आलाय सुरेश, त्यानं जर मला तुझ्या बरोबर बघितलं ना तर पप्पांना नाव सांगल तो. बर बर दिसू नको अजिबात त्याला. अरे देवा, मी वैभवला सुरेश माझा भाऊ आहे म्हणून सांगितलंय, पण माझा आणि सुरेशचं लपडं आहे हे वैभवला समजलं तर वैभव सोडून देईल मला. काय झालं? काय नाही काय नाही ते कुठे गेला बघ. हे चल इथनं. वैभव तू इथं? मग सुरेश तू? अगं माकडीने मला गंडवतेस तुझ्या तर आता चिरकुट तिकडे या. काय हो भाई? अरे त्या वैभ्याकडे जादूचा चष्मा असं कळालंय मला. तो चष्मा घातला की मनातला ऐकू येतंय. काय सांगताय भाई? होय, तुम्ही दोघ जण जावा आणि तो चष्मा पळवून आणा. बर बर भाई चल. भावा हे बघ चष्मा. चल चल. ए चष्मा घालून बघूया मनातला ऐकू येते का? बरोबर बोल काहीतरी. अरे कोण शिरले घरात? त्याला घातलं मी डबऱ्यात त्याला. ए बाब्या बाईचा आवाज काढ तुझी मनात. अरे बोरट्या बायच बोलली आतनं. बाईच बोलले मी. भावा मी मनात बोललेलं काय कॉल नाही काय? नाही आईला बहुतेक आपण चष्मा चुकीचा आणला. आईच्या गावात निघताना माकडानो हलायत ना. भाई नाही चष्मा देऊन का डुया. हा बाय बाय आणलाय बघा चष्मा. आणि इकडे हे बाब्या, तू काय तर मनातल्या मनात बोल, बघूया मला ऐकू येतंय का. बरोबर. अरे बोल की लवकर. हा भाई तुम्ही लय चांगला ऐसा. अरे बाब्या, तू बोलायला खरंच मला ऐकू आलं. भाई तुम्ही लय चांगला असं म्हणलास का नाही? होय होय. एक नंबरच्या स्माईला का. अजून काहीतरी बोल बघूया. अरे बोल की लवकर. अरे बोल की. नाही नाही बोलतो. भाई तुम्ही लय चिकना ऐसा, तुम्ही लय भारी ऐसा. तुमच्यासारखा जगात माणूस कोण नाही. युवा नेतृत्व म्हणजे आमचं. फोकणीच्या मागापासून तू मागणे बोल तुझी तुझ्या तर आता. सॉरी सॉरी भाई आम्हाला तो चष्मा गावलेला नाही. अरे पण तुझ्या जादू चष्मा कुठे सांग लवकर. चला तुम्ही आमच्या बरोबर तो चष्मा आणूया. चल. चष्मा दे तुझा. मी नाही देणार. दे नाही तर गोळी घालीन. देतो 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 गुळी घालू नका. आता बघा या चष्म्याचा वापर करून मी लय मोठा डॉन होणार आहे. वय वय भाई कशाचा डॉन होतीस तू? झोपलास की चष्मा पळवणार आहे मी. माकडा चष्म्याला हात लाव की हातच तोडतो तुझा. आईला मनात बोललेला ऐकू गेलं वाटतं. फोकणीच्या मनातलं सगळं ऐकू येतंय मला. चष्मा चष्मा बर बर. चला येत नाही बघ. चष्मा ताणतोय. माझ्याबद्दल मनात मनात बोलताना 10 वेळा विचार करून बोलायचं. काय जर चुकीचं बोल असा तर पैताना केस काढणार दोघांची. बाय बाय नमस्कार. काय रे मला चष्मा द्या की माझा. नाही देणार जागारला. भाई मला चष्मा द्या, तुम्हाला ही जादूच घड्याळ देतो. जादूचं घड्याळ ह्यानं काय होतंय? ही घड्याळ हातात घातलं आणि बटन दाबलं का नाही तुम्ही गायब होणार आणि परत ही बटन दाबलं की परत तुम्ही येणार. घे गंडवू नको. अहो गंडवत नाही घालून बघा आणि बटन दाबा. आणि बघू भाई चष्मा द्या की माझा. इधर हेच काय बटन? नाही नाही पलीकडचं. बरोबर. भाई कुठे गेला तुम्ही? भाई दिसन झालाय तुम्ही. अरे वा 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 वा, खरं दिसन झाली वरती असत मी. आता मी बँकेत जाऊन चोराने टाकणार, चोरा करणार आणि कोणालाच गावणार नाही. यस. भाई तुमचा नुसता आवाज येतोय. कुठं आहे तुम्ही? भाई कुठं आहे? पाय मारू नका की. पाय मारू नका की राव. अजून कोण गावते का बघतो गंमत करायला. म्हातारा आले तिकडे त्याची गंमत करतो जरा. इधर तुला एक नंबर ऍक्टिंग केली. थँक्यू. ओके. आईला ह्याला नुसती टोपी दिसत असणार आहे. टोपी दे माझी. काय मी दिसतोय तुम्हाला? मी काय अंधारा आहे तेव्हा खडी दिसतोय मला कुरळ्या. काय म्हणजे ह्यांनी गंडवलं मला. तुमच्या दादा